सध्या अर्थजगतामध्ये क्रिप्टोकरन्सीचा बोलबाला आहे। अशातच बाजारात नव्यानं आलेल्या केट कॉइननं गुंतवणूकदारांना रातोरात श्रीमंत केलंय। या क्रिप्टोकरन्सीमध्ये 1000 गुंतवणाऱ्यांना महिन्याभरामध्ये 28,180 रुपयांचा फायदा झालाय। 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान केट कॉइनमध्ये ही तेजी पाहायला मिळाली। याच वर्षामध्ये हा कॉइन बाजारामध्ये लॉन्च झाला होता। सध्या हा कॉइन फक्त ztget.io, PancakeSwap, BKEX आणि ZB.com या एक्सचेंजच्या लिस्टवरती झालेला आहे। 2021 या वर्षामध्ये शिबा इनू आणि डोजे कॉइन या दोन कॉइननं गुंतवणूकदारांना मालामाल केलेला आहे। दरम्यान क्रिप्टोकरन्सीमधल्या गुंतवणुकीवर अर्थतज्ञांकडून वेगवेगळी मतं ऐकायला मिळतात, त्यामुळे गुंतवणूकदारांनी स्वतःच्या जोखमीवर गुंतवणूक करावी। दरम्यान क्रिप्टोकरन्सी संदर्भात धोरण ठरवण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरू केलेल्या आहेत। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक बातचीत करूयात। अर्थतज्ञ जयराज साळगावकर सध्या आपल्या सोबत आहेत। साळगावकर सर, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। नमस्कार। नमस्कार सर, पहिला प्रश्न अर्थातच हा आहे की आधी बिटकॉइन सारख्या कॉइनचा बोलबाला होता। मुळात ही कॉइन करन्सी म्हणजे नेमकं काय असतं? बिटकॉइन ही एक डिजिटल करन्सी आहे, म्हणजे ती कागद किंवा कुठलंही मेटल याची करन्सी नाही, ती व्हर्च्युअल करन्सी आहे। आणि बिटकॉइन चालवणारी जी त्यांची कंपनी आहे, मदर कंपनी, हे एक एक्सचेंज आहे। जसं आपलं स्टॉक एक्सचेंज असतं किंवा गोल्ड एक्सचेंज असतं, म्हणजे देवाणघेवाण करणारी मध्यस्थ बॉडी जी असते ती स्वतः बिटकॉइनच आहे। त्यामुळे ते कुठच्या दुसऱ्या एक्सचेंजच्या थ्रू, आता जी तुम्ही 3-4 नावं दाखवलीत बिटनेट, त्याच्या थ्रू ते जात नाही, ते डायरेक्टली काम करतात। हे मध्ये आलेले लोक हे घुसलेले असतात। तर जर का व्यवहार करायचे तर डायरेक्टली बिटकॉइन बरोबर झाले पाहिजे टेक्निकली, आणि त्याचं टेक्निकल एक्सपर्टाईज पाहिजे। कोणाचं तरी बोट धरून बिटकॉइन घेतो म्हटलं तर ते काही खरं नाही। पण सर, जर बिटकॉइन मध्ये तुम्ही बोला नाही, तुम्ही बोला। नाही सर, तुम्ही पूर्ण करा, मी पुढचा प्रश्न विचारते। बिटकॉइन म्हणजे नाही, माझ्या डोक्यातलं गेलं म्हणून सांगतो बोला। बरं, माझा पुढचा प्रश्न असा आहे की अशा प्रकारची गुंतवणूक कोण करू शकतं? म्हणजे सर्वसामान्य माणसांना सुद्धा जर बिटकॉइन किंवा केटकॉइन मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ते करू शकतात का? करू शकतात, पण त्यांनी तसं करू नये असं माझं मत आहे। ज्यांचा पोर्टफोलिओ हा एक 100 करोड रुपयांच्या पुढे असेल, म्हणजे ज्यांच्याकडे मार पडला तरी खायची ताकद असेल, त्यांनीच बिटकॉइनच्या वाटेला जावं। अन्यथा ट्रान्झॅक्शन्स करायला काहीच हरकत नाही, कारण बिटकॉइन हे मुळात ट्रान्झॅक्शन करायचं एक्सचेंज आहे। म्हणजे पैसे देणं घेणं हे बिटकॉइनवर करणं सेफ आहे, परंतु गुंतवणूक करायची तर मग त्यात लबाड लोकही बरेच येतात ना, डबल करून देतो, ट्रिपल, ते हेच चाललंय। या जाहिराती ज्या येत आहेत सध्या फ्रंट पेजवर, फुल पेज, आमच्याकडे बिटकॉइन 1000 रुपये टाका आहे, मोबाईलवरही येतात 100 रुपये टाका। हे काय खरं नाही आहे, त्याच्या वाटेला जाऊ नये। तुमच्याकडे टेक्निकल एक्सपर्टाईज उत्कृष्ट दर्जाचा असेल तर सरळ बिटकॉइनशीच व्यवहार करावेत, आणि ते व्यवहार ओपन आणि ट्रान्सपरंट असावेत। त्याचा वापर कोणी जर का वसुली, खंडणी किंवा इतर कुठल्याही अशा गोष्टीसाठी करत असेल तर तो अनॉर्मिटीसाठी करत असतो, नाहीतरी तो धंदा करणारच आहे, उद्योग करणारच आहे। पण बिटकॉइनमध्ये धंदा केलेलं लोकांना कळणार नाही, पोलिसांना कळणार नाही, ह्याच्या उद्देशाने तो क्रिमिनल असतो। क्रिमिनल हा क्रिमिनल सारखाच वागतो, ते त्याचं नेचर असतं। तर तुम्ही जर का त्या वाटेने गेलात तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे, किंवा ट्रान्सपरन्सी पूर्ण पाहिजे तुम्ही केलेल्या व्यवहाराची। आणि हौशा गवशाचं हे काही नाही आहे, हे काम मोठ्या लोकांचं आहे, इन्स्टिट्यूशनचं आहे, गव्हर्नमेंटचं आहे। कारण बिटकॉइननी सरळ सरकारलाच आव्हान दिलंय। सरकार जे चालतं ना ते त्याच्या सॉव्हर्निटीमुळे, सार्वभौमत्वामुळे चालतं, आणि हे सार्वभौमत्व सरकारकडे असायला जशी राजकीय ताकद असते, घटना असते, तशी करन्सी, इश्युइंग करन्सी, M1 ज्याला म्हणतात, हे सैन्य काय किंवा सरकारी यंत्रणा काय, पैशावर चालते ना। बरोबर, हे पैसे छापतं कोण, क्रिएट कोण करतं? ते सरकार करतं ना। बिटकॉइनमुळे ह्या अधिकारावर गदा येणार आहे, आणि त्याचा असा फायदा आहे की आता जगभर
जे बँका बुडल्या, एअरलाईन बुडली, हॉटेलं बुडली, त्यांना लोकांचे पैसे वाटून टाकतात सरकार. त्यांच्यावर ठपका नको, त्यांचं नाव बदनाम नको. पैसे कोणाचे जातात? तर तुमचे आणि आमचे जातात. सरकारचे स्वतःचे असे काय पैसे नसतातच, ते रिझर्व्ह बँकचे असतात किंवा स्टेट बँकेचे असतात. तर बिटकॉईनमुळे या गोष्टीला आळा बसेल अशी आशा आहे. कारण त्याचा कुठल्याही जगातल्या सरकारचा बिटकॉईन आणि तत्सम ज्या डिजिटल करन्सीज आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही आहे. त्याचा जो व्हॉल्यूम आहे ते ठरवणार. उदाहरणार्थ बिटकॉईन किती निर्माण करायचे एकूण याची संख्या जेव्हा बिटकॉईन स्थापन झालं तेव्हाच ठरलेली आहे. त्यापेक्षा जास्त बिटकॉईन्स प्रोड्यूस केले जाणार नाहीत असं त्यांनी अश्युरन्स दिलेला आहे. आता तो पाळतील अशी आपण आशा ठेवूया. कारण आतापर्यंत तसं फ्रॉड्युलंट असं वागणं बिटकॉईन कडून काही झालेलं नाहीये. बिटकॉईनचा आता सुरी आहे समजा, तर सुरीने तुम्ही लोणी कापू शकता, पाव कापू शकता आणि ते कोणाच्या पोटातही घालू शकता. तर सुरीचा दोष नाही आहे तो जी वापरतो, ज्याच्या हातात आहे त्या व्यक्तीचा तो दोष आहे. तसंच बिटकॉईनच्या बाबतीत होईल. अनेक लोक टोप्या लावणारे येतील, बिटकॉईनचं नाव खराब होईल त्याच्यामध्ये, पण बिटकॉईन त्यातून तरून जाईल. कारण बिटकॉईन स्वतः हे उद्योग करत नाही. आता कोणी समजा एखादा गैरव्यवहार केला, फसवणूक केली, तर आपण रुपयाला जबाबदार धरतो का हो? तर नाही, अर्थातच नाही. रुपया हे एक माध्यम आहे ना. तसंच बिटकॉईन हे एक माध्यम आहे आणि त्याच्या विषयात आत्ताच भारताची माझ्यामध्ये लाट आली. मी ते पुस्तक जेव्हा लिहिलं बिटकॉईनवर, त्याला आता झाली 7 वर्ष, तेव्हा हे मी प्रेडिक्ट केलेलं होतं आणि तेव्हा मला लोक हसत होते, याचं डोकं बरोबर नाही म्हणत होते. परंतु आता ते तंतोतंत खरं ठरलंय आणि माझ्या मते याच्या नंतरही ते खरं ठरणार आहे. कारण त्या सगळ्या लोकांना न्यूयॉर्कमध्ये एका सेमिनारमध्ये न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीत मला भेटण्याचा योग आला आणि ते लोक त्यांना भेटल्यानंतर किती खरे आहेत किंवा निदान हे ढोंगी बदमाश नाहीत एवढं मला कळलं. त्या कॉन्फिडन्सवर रिसर्च करून मी हे पुस्तक लिहिलं. आणि पैसा या गोष्टीबद्दल लहानपणापासूनच मला आश्चर्य वाटायचं की मानवनिर्मित कमॉडिटी मानवालाच विकत घेऊ शकते. म्हणजे आहे काय हे सर्व? ऍक्च्युली पैसा सुद्धा व्हर्च्युअलच आहे ना, भ्रमच आहे तो. बरोबर. कागदाच्या तुकड्याला किंमत काय आहे ते सरकार म्हणते म्हणून उद्या सरकार बोंबटलं तर त्याचं काय होणार? करन्सी पडते ना पहिली गोष्ट म्हणजे. अगदीच. म्हणजे ती मानवनिर्मित आहे. तसंच बिटकॉईनही मानवनिर्मित आहे. त्याला मर्यादा आहे. ती काही जादू नाही, ती काही सोन्याची खाण नाही. ती व्यवस्थित आखली गेलेली एक स्कीम आहे, योजना आहे, कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामुळे मॉनिटरी इकॉनॉमिक्सचे नियम बदलतील. सरकार ज्या प्रकारे वागतं त्या प्रकारे सरकारला ह्यापुढे वागता येणार नाही. म्हणून सरकारांनी, इन्क्लुडिंग भारत सरकार, अमेरिकन सरकारने सुरुवातीला विरोध केला होता. परंतु ते विरोध करून थांबता येत नाही असं जजमेंटच अमेरिकन सुप्रीम कोर्टाने इश्यू केल्यामुळे त्या एका वाक्यामुळे बिटकॉईन तरून गेलं आणि जगभर पसरलं. आता बिटकॉईनच नाही तर बिटकॉईन सारखी अनेक शेकडो करन्सी झालेल्या आहेत व्हर्च्युअल. त्यांचं काय होईल ते हो, काही चांगले असतील, काही वाईट असतील, पण बिटकॉईन काय किंवा इतर जी चांगली डिजिटल करन्सी ज्या आहेत, जी आपली पत राखून आहेत, त्या वाढीला लागणार आहेत. पण थंड डोक्याने घ्यावं मात्र लोकांनी. याच्यात एक्साइट होऊन फाटकन उडी मारण्याची ही गोष्ट नाही. खास करून टीनेजर्स आणि लहान वयाच्या लोकांनी, त्यांना वाटतंय आपल्याला सोन्याची खाणच सापडली. अगदी खरं आहे सर, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. हा इझी मनी आहे आणि सध्याच्या काळामध्ये इझी मनी, फास्ट मनीच्या मागे तरुणाई वेडी होते आणि जे दिसेल ते मार्ग ते अवलंबतात पैसे मिळवण्यासाठी. 2 प्रश्न आहेत की बिटकॉईन बद्दल आपण बोलतोय, बिटकॉईन आणि केटकॉईन ज्याचा सध्या आता खूप बोलबाला आहे, त्या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे? आणि एखाद्याला जर गुंतवणूक करायचीच असेल, तुम्ही सल्ला देताय की करू नये, पण जर करायचीच असेल तर कोणते सेफर साईड आहेत, कोणते मार्ग आहेत की ज्याच्याद्वारे निर्धोकपणे ते ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतात? बाकी करन्सीचा मी खोलात जाऊन अभ्यास केलेला नाहीये. खूप करन्सीज आहेत आणि त्या वर खाली होत असतात. परंतु करायचीच असेल गुंतवणूक आणि तुमच्याकडे ताकद असेल तर बिटकॉईनमध्ये गेलेली बरी. किंवा भारताची रिझर्व्ह बँकेची करन्सी येईल, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, ती पण सॉव्हरिनच असेल ना, त्याच्यात केलेली बरी. अशा खाजगी छोट्या मोठ्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये करण्यात काही अर्थ नाहीये.
ही EOS म्हणून मोनेरो आहे, डॅश आहे, आयोटा आहे, खूप आहे तशा. त्यामुळे त्यांचं काय होईल ते सांगता येत नाही. रिपल आहे, इथिरियम ही बिटकॉइनच्या खालोखाल बोलली जाणारी करन्सी आहे आणि जी बिल गेट्सची करन्सी आहे ती आहे ती. तर त्यामुळे अशा अनेक करन्सीज येणार आहेत, पण सध्या तरी बिटकॉइनला पर्याय नाही. परंतु पर्याय नाही याचा अर्थ खात्री आहे असंही नाही. तेव्हा ज्यांचे खिसे खूप खोल आहेत त्यांनी त्यात पैसे टाकून आणि मिळवलेही आहेत. अमिताभ बच्चनने मिळवले उदाहरणार्थ. लोकांनी खूप पैसे मिळवलेत. ते पैसे मिळवण्याचं साधन नाही, हा सट्टा आहे पैसे मिळवणं. ते इट्स अ मीडियम ऑफ एक्सचेंज बेसिकली, आणि कंट्रोल ऑन द मॉनिटरी कंट्रोल सिस्टम ऑफ व्हेरियस गव्हर्नमेंट्स, की जी मानव जातीला खाली घेऊन चाललेली आहे. सरकारची मॉनिटरी पॉलिसी, हे कर्जमाफी धोरण, हे अर्थशास्त्रात कुठे बसतच नाही. या पॉलिटिकल गोष्टी आहेत. त्यामुळे मानवता अख्खी खाली जाते. पोल्युशनचा प्रॉब्लेम होतोय की अशा गोष्टींना मान्यता दिल्यामुळे. तर या अशा मोठ्या होलिस्टिक दृष्टीने फाउंड केलेली ही कंपनी आहे. ही त्यांनी पैसे कमावण्यासाठी केलेली कंपनी नाही. पैशाच्या पलीकडे जे लोक विचार करतात त्यांनी बनवलेली ही कंपनी आहे. शेवटी लक्ष्मी आणि करन्सी, चलन, पैसा, याच्यात खूप मोठा फरक आहे. लक्ष्मी शांतता, सुख घेऊन येते. हे असे इझी मनी तुम्ही म्हणलात तसे येणारे पैसे, हे कळत नाही माणसाला, याचं कळू काय. आणि माणसं उद्ध्वस्त होतात अशी लक्षणं आहेत. तेव्हा एका वेळेला मी जर का 1 टन तांदूळ खाल्ला, भात खाल्ला, तर माझं काय होईल तसंच आहे ते. तेवढं आपल्याला पचतं तेवढंच आपण थोडे थोडे करावेत इन्व्हेस्ट आणि गप्प राहावं. सट्टा मात्र खेळू नये, कारण इथे स्टेक्स हे प्रचंड आहेत. बॉम्बे स्टॉक मार्केटचे स्टेक्स जर का समजा 100 पॉईंट्स असले तर हे स्टेक्स 1000 आहेत. बरोबर आहे. आणि ते इतक्या फास्ट काम करतात, डिजिटल आहेत, ते विजेच्या वेगाने काम करतात. तेव्हा तुमचा हात पडण्याची शक्यता 90% आहे. अगदीच. तुम्ही निष्कारण त्याच्यामध्ये हात घालाल तर, आणि मग पस्तावाल. हल्ली मुलं मागे लागतात आई वडिलांच्या, मला एवढे पैसे द्या, बिटकॉइन कमावतो. अरे नाही होत तसं. पैसे असे मिळत नाहीत, हवेत असतात पैसे. त्याच्यासाठी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी लागते, इंडस्ट्री लागते, एखादी सर्व्हिस, एखादं एक्सपर्टाईज, काहीतरी तुमच्याकडे लागतं की ज्याच्या अगेन्स्ट तुम्हाला पैसे मिळतात. ॲज अ मीडियम ऑफ एक्सचेंज ते मिळत असतात. त्यानुसारच बिटकॉइनची ही मर्यादा आहे, हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जर अगदी अविचारानं ह्या सगळ्यामध्ये हात घालायचा प्रयत्न केला तर हात पोळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक करायची असेल तर त्याच्यासाठी योग्य सल्ला घ्या, योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या आणि मगच पुढे पाऊल टाका. आणि अर्थात जर फटका बसला तर तो सोसण्याची तयारी असेल तरच या सगळ्यामध्ये पुढे जा, असंच आवाहन आपण गुंतवणूकदारांना करू शकतो, नवगुंतवणूकदारांना करू शकतो. साळगावकर सर, मनापासून धन्यवाद. तुम्ही या सगळ्या बातमी संदर्भात, या बिटकॉइन संदर्भात, केटकॉइन संदर्भात मार्गदर्शन केलं. आपला अमूल्य वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.